केंद्र सरकारनं 2009 साली राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE कायदा पारित केला. यानुसार विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमधील प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद यामध्ये आहे. खासगी शाळांमधील शिक्षण या 25% विद्यार्थ्यांसाठी मोफत असतं. ही रक्कम सरकारमार्फत शाळांना देण्यात येते असा नियम असून सुद्धा कोल्हापूर शहरातील अनेक शाळांमध्ये RTEची अंमलबजावणी शासन नियमानुसार होत नाही. एकीकडे अनेक ठिकाणी जागा रिक्त असतात तर दुसरीकडे अनेक जण प्रवेशापासून वंचित राहतात. अनेक ठिकाणी डोनेशनच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे RTE प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटना यांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक कमलेश कोरडे यांना देण्यात आलं. ॲडमिशनला गेले की त्यांचे पैशाची मागणी करतात, फी भरा म्हणतात, डोनेशन्स भरा. आता 25% तुमचं जर RTEमध्ये जर प्रवेश असेल तर तो मोफत आहे, शासनाने दिलेला आहे ना मोफतमध्ये. मग त्यात फी कशी देणार? पालक राहतात पाठीमागे तसेच आणि त्यांना पालकांना ते तसंच यावं लागतं. परत त्यांना विद्यार्थ्यांना ॲडमिशन नाही मिळाल्यामुळे ते वंचित राहतात विद्यार्थी, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं आहे. तसंच एखाद्या वेळी दिला प्रवेश त्यांनी पहिलीला आणि दुसऱ्या वेळी दुसरीच्या वर्गात त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यावेळी ते परत पूर्ण फी भरा म्हणून सांगतात. मग या RTE कायद्याचा उपयोग काय झाला म्हणायचा. याबाबत आज पण आम्ही इथं सहाय्यक अधीक्षक कोरडे साहेबांना भेटलेलं आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याबद्दल अंमलबजावणी करून हे जे RTEचे जे प्रवेश आहेत ते शासनाच्या नियमाप्रमाणेच मिळायला पाहिजेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संस्थाचालकांनी फी घेऊ नये आणि जे नियम शासनाने ठरवून दिलेले आहेत त्या पद्धतीनं ते RTEचे प्रवेश मिळायलाच पाहिजेत. त्यांची फी वगैरे काही घ्यायला नको असं आमचं युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षणातर्फे आमची मागणी आहे. अनेक जण शाळा परिसरात राहत असून सुद्धा त्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागतंय. तर काही पालक हे खोटे स्टॅम्प आणि भाडे करारपत्र सादर करत असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होऊन नंतरच RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष अविनाश माने, सचिव फिरोज सरगूर, निमंत्रक प्रतापसिंह शेटे, मलिक मणेर, साजिद गडवाले, RK सुतार, VK भोसले, UB माळी, पप्पू जाधव, गौरव पोवार, अथर्व पोवार, सुभाष घाटगे, शशिकांत कदम, राजेंद्र थोरावडे आदी उपस्थित होते.